अन्नपूर्णा स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत. आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या पिठापासून चकली. त्यासाठी लागणारं साहित्य, ही फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आणि याच वाटीने 3 वाट्या तांदळाचं पीठ घेतले. तेल एक 2 पळी तेल घेतलेले आहे, छोट्या 2 पळ्या. लाल तिखट चवीनुसार, मीठ, जिरं, ओवा, तीळ, हिंगपूड. आता ही फुटाण्याची डाळ मिक्सरला लावून घ्यायचं आहे. अगदी बारीक करून चाळून घ्यायची आहे डाळी. आता ही डाळ मिक्सरला लावून बारीक केलेली आहे अगदी आणि चाळून घेतलेली आहे. डाळ चाळूनच घ्यायची, कारण जे बारीक बारीक कण राहतात ते चकलीच्या साच्यात अडकू नये म्हणून ही डाळ चाळून घेतलेली आहे मी. आता ही एक परात घेतलेली आहे. या परातीमध्ये हे 3 वाट्या आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आपण कुठलंही तांदळाचं पीठ घेतलं तर चालतं, फक्त ते चाळून घ्यायचं आहे. हे 3 वाट्या तांदळाचं पीठ, 1 वाटी हे फुटाण्याच्या डाळीचे पीठ, यामध्ये हे मिक्स करायचं आहे. आता ह्या पिठामध्ये जिरं, ओवा, तीळ आणि हिंगपूड घालायचे. असं पिठातच घालून घ्यायचे, पाण्यामध्ये टाकायचं नाही आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. लाल तिखट हे पण चवीनुसार घालायचं आहे. मी हे भाजीच्या पळीने 1 पळी भरून घेतलेलं आहे. हे साहित्य सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. पिठाला सगळं लाल तिखट लागलं पाहिजे. लाल तिखट तेलात अजिबात टाकायचं नाही, कारण त्याचा कलर बदलतो, चकली काळपट होते. त्यामुळे पिठातच लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण जे तेल घेतलेलं ते कडकडीत कडवून वतायचं. यामध्ये तेल मी गरम करत ठेवलेलं आहे, आता यामध्ये वतून घेणार आहे. आता पिठामध्ये सगळे मसाले आपण मिक्स केलेले आहेत, तर हे तेल मी गरम करून घेतलेलं आहे, ते या पिठावरती ओतायचं आहे. तेल या पद्धतीने कडक गरम करून घ्यायचं आहे. आपला जो तेलातला चमचा आहे ना, तो 1-2 चमचे तेल घेतलेला आहे मी. हे आता एकजीव करून घ्यायचं आहे आणि गरम पाणी करून हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता जे आपण तेल वतलेलं आहे हे सगळं पिठाला लागलं पाहिजे, त्यामुळे असं एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपण सगळा मसाला, तेल पिठात एकत्र करून घेतलेलं आहे. आता पाणी कडक करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं घालून मळायचं आहे. अगदी थोडं थोडं घालून मळायचं आहे, आपल्या हाताला सोसेल एवढं, किंवा चमच्याने पण तुम्ही पीठ एकत्र केलात तरी चालेल. असं पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे पीठ असं घट्ट मळून घ्यायचं आहे. पाणी कडक करून त्या पाण्याने हे पीठ मळायचं आहे. लागेल तेवढंच पाणी घालायचं आहे. असं एकसारखं पीठ मळून घेऊन त्याची आपण चकली गाळायची. आता पीठ मळून झालेलं आहे. पिठाचे 2 भाग केलेले आहेत मी. हा असा साचा घ्यायचा आहे, यामध्ये चकलीचा प्लेट घालायची. साच्याला आतमधून पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी किंवा तेल काही लावलं तरी चालेल. आणि यामध्ये हे पीठ घालायचं आहे. दाबून बसवायचं आहे पीठ. या पद्धतीने पीठ बसवायचं आहे आणि याला हे टोपण लावून घ्यायचं आहे. आता आपण एक प्लेट किंवा पेपर घेऊन त्यावरती ही चकली गाळून घ्यायची. आता साच्यामध्ये पीठ भरलेलं आहे. आता आपण चकली गाळून घेऊया. मी एका प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे. आता ह्या प्लेटमध्ये चकली गाळून घ्यायची. पीठ थोडं घट्टच करायचं आहे, म्हणजे चकलीला व्यवस्थित काटे येतात आणि चकली एकदम कुरकुरीत होते. असं सावकाश गाळायचं आहे. अशा पद्धतीने मी सगळ्या चकल्या गाळून घेणार आहे. आता ह्या चकल्या मी एका प्लेटमध्ये गाळून घेतलेल्या आहेत. आता आपण
तेल गरम करत ठेवलेलं आहे, चकली तळून घेऊया. तेल गरम झालेलं आहे, यामध्ये आपण चकली सोडून घेऊया. सगळ्या चकल्या मी तळून घेणार आहे यामध्ये. आता चकली आपण ही परतून घ्यायची आहे. अगदी खुसखुशीत झालेली आहे चकली. तुम्ही या पद्धतीनेच करा. 3 वाट्या तांदळाचं पीठ असेल तर 1च वाटी डाळ घ्यायची आहे फुटाण्याची. आता ह्या चकल्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता ह्या सगळ्या चकल्या तळून झालेल्या आहेत. 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी फुटाण्याची डाळ एवढ्याच साहित्यात 30 ते 35 चकल्या झालेल्या आहेत. अगदी खुसखुशीत आणि खमंग छान चकली झालेली आहे. तुम्ही बघू शकताय, अगदी अजिबात तेलकट झालेली नाही आहे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.